दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल, महाराष्ट्र बंदला 100% प्रतिसादाचा दावा, जंतर मंतर येथील घटनेचा निषेध, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी, भारत बंदचा इशारा। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर व लहान मुलांवर झालेल्या कथित लाठीमार आणि हिंसाचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरज शहरात गुरुवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात आला। या बंदला मिरज शहरातून 100% प्रतिसाद मिळाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरात फिरून बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले। यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर आणि मुलींवर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध करत भविष्यातील पिढीवर अन्याय अत्याचार होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक कांबळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसेच राजीनामे न दिल्यास भविष्यात देशव्यापी भारत बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। याचबरोबर आंदोलनाला विरोध करण्याचा किंवा आणण्याचा प्रयत्न झाल्यास किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अशोक कांबळे यांनी दिला। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आज मिरज शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून पूर्ण 100% शहर आम्ही या ठिकाणी बंद केलेले आहोत। हिच्या पाठीमागचं कारण जंतर मंतरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना, लहान लेकरांना, मुलांना, येणाऱ्या भविष्याना त्यांना मारहाण झालं, त्यांना जखमी करण्यात आलं, नंग अवस्थेमध्ये त्या मुलीचे कपडे फाडण्यात आलं, हिच्यापेक्षा वाईट कुठली गोष्ट आहे। म्हणून येणाऱ्या भविष्याला जर तुम्ही हात उचलत असला तर आम्ही 100% बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एक आव्हान केलं की महाराष्ट्र राज्य बंद। म्हणून आम्ही आज सर्व वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, सर्व भीमसैनिक मिळून या ठिकाणी 100% आम्ही मिरज बंद करून दाखवलं। परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि तो धर्मेंद्र यांनी जर राजीनामा नाही दिले तर इथून पुढच्या काळामध्ये अखंड आम्ही देश बंद करू असं बाळासाहेबांचं नेतृत्वाचं घोषणा या ठिकाणी होणार आहे। या मिरज शहरामध्ये सर्व जाती धर्मातले लोक या ठिकाणी राहतात, परंतु या राहत असताना त्यामध्ये जात आणि धर्म मध्ये आणला जातोय आणि ते थांबवण्यासाठी म्हणून आज रोजी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक समाजामध्ये समता आणण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलोय। आणि व्यापारी संघटनांनी आम्हाला या ठिकाणी लेखी पत्र दिल्यानंतर 100% तिने आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेले आहेत। मनापासून व्यापारी संघटना, पोलीस प्रशासन, मिरज शहराचं पोलीस प्रशासन, तुम्ही म्हणशाला दिल्ली नाही, दिल्ली पोलिसांचा निषेधच आहे। या महाराष्ट्र राज्यातील मिरज शहर पोलीस स्टेशनने आम्हाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळं आम्ही मनापासून तिचा आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय। इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जर करता या आंदोलनाला छेडणार आहात, आव्हान करणार आहात तर याद राखा, यामुळं भाजपचा एकही कार्यकर्ता या रस्त्यावरती चालणार नाही। या ठिकाणी मी शब्द देतोय आणि थांबतोय। जय भीम,